नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना बघा छोट्या बाहीवरती दोन वेगवेगळ्या प्रकारच्या स्लीव्ज डिझाईन म्हणजेच बाही डिझाईन दाखवणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर बघा, सर्वात आधी मी अस्तरचं फॅब्रिक घेतलेलं आहे. याची लांबी आहे तर ती 6.5 इंचाची घेतली आणि रुंदी 8.5 इंच घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने मी अस्तरचा बॉक्स ड्रॉ करून घेतलेला आहे. बघू शकता. याची मोंडा खोली जी आहे तर 3 इंचाची दिली. खालती मी 1.5 इंच खाली सरळमध्ये घेतलं. परत बंद बाजूने 1 इंच पुढे घेऊन क्रॉसमध्ये रेषा आखून घेतली आणि स्केलच्या सहाय्याने बघा याला बाहीचा आकार देऊन घेते. अशा पद्धतीने स्केलनी आर्मोलचा जो आकार आहे का मोंड्याचा, ते बाहीचा आकार खूप सुंदर येतो या स्केलमुळे. तर स्केल नसेल ना तर तुम्ही काय करायचं, याचे तिन्ही 3-4 पॉईंट काढून घ्यायचे, याचं सेंटर काढायचं आणि तशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा. तसासुद्धा आकार छान येतो आर्मोलचा. यानंतर बघा दंडघेर टाकून घेतला आणि जे अस्तर आहे तर ते स्लीव्ज कटिंग करून घेतलेली आहे. यानंतर याला मेन फॅब्रिकवर ठेवून कटिंग करणार आहे मी. तर पुढच्या मोंडा जो आहे तर तो सुद्धा कट करून घेतला. यानंतर बघू शकता स्लीव्ज आपली अशा पद्धतीने अस्तरवरती मी कटिंग करून घेतली. यानंतर मेन फॅब्रिक घ्यायचं. मेन फॅब्रिक जे आहे तर ते अस्तर आहे तर ते मेन फॅब्रिकवरती ठेवून घेतलं आणि अशा पद्धतीने हे कट करून घेते मी. तर बघा, कट करून घेतल्याच्या नंतर आपण आधी जशी नॉर्मल स्लीव्ज आपण पलटी करून करतो तर बरोबर बाजूने मी ही मेन फॅब्रिक बरोबर बाजूने ठेवलं. त्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आणि दंडघेराच्या साईडने आधी याला एक टीप टाकून घ्यायची. जशी आपण नॉर्मल स्लीव्ज जोडत असताना जशी तयार करत असतो का तर तशाच पद्धतीने स्लीव्ज तयार करायची आहे. रेडी झालेल्या स्लीव्जवरती म्हणजे थोडक्यात कुठेही कट करायचं नाही, काही नाही. नॉर्मल स्लीव्जसारखी स्लीव्ज डिझाईन आपल्याला द्यायची आहे. तर पुढे दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने डिझाईन बनवायची ते. आधी पूर्ण स्लीव्ज अशी रेडी करून घेतली. यानंतर मग खालच्या साईडला अस्तर पलटी करून घ्यायचं आणि त्यावरती बघा अशा पद्धतीने वरच्या साईडने एक टीप टाकून घेते. यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे का तर ते सर्व बाजूंनी व्यवस्थित जोडून घ्यायचं. फुगा स्लीव्जला येऊ नये म्हणून आपला हाताचा दाब राहू द्यायचा अस्तरवरती. आणि अशा पद्धतीने जोडल्याच्या नंतर हे जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तर ते सर्व बाजूंचं कट करून टाकायचं. तर बघू शकता मेन फॅब्रिक मी सर्व बाजूंनी कट करून स्लीव्ज तयार केली. तर बघा, तयार झालेल्या बाहीवरतीनं अशा पद्धतीने आधी फोल्ड करून घ्यायची बाही आणि बघा असा आकार देऊन घ्यायचा. दंडघेराच्या वरती फक्त अर्धा इंच वरती घ्यायचं अशा पद्धतीने आणि याला मी फ्लावरचा आकार देऊन घेणार आहे बघा. यानंतर अशा पद्धतीने एक आकार देऊन घेतला. परत 2 अशा पद्धतीने 3 वेळेस असा कर शेप देऊन घ्या तुम्ही व्यवस्थित असा. आपल्याला कमळचा आकार व्यवस्थित द्यायचा आहे. तर ना व्यवस्थित अशा पद्धतीने मी मार्क करून घेतलं, डबल फोल्ड केलं आणि दुसऱ्या साईडला सुद्धा याच पद्धतीने मी तयार करून घेतलं. आणि बघा व्यवस्थित असं तयार केल्याच्या नंतर ब्लाऊजवरती ना शक्यतो बॅकनेकला फ्लावर आपल्याला असा बनवायचा असेल का तर लेस वापरायची. स्लीव्जची डिझाईन असल्यामुळे, बाही असल्यामुळे आणि खूप जास्त खूप जास्त मोठी लेस असेल तर जास्त असं चांगलं नाही दिसत बाहीवरती. त्यामुळे बघा मी इथे एक वेगळंच यूज करणार आहे. तर मी इथे नॉड यूज करणार आहे. जी गोल्डन कलरची नॉड असते बघा तर ती नॉड यूज करून आपण अशा पद्धतीने मी याला रेडी करणार आहे. तर बघा, नॉडची लेस लावून मी आधी सर्व बाजूंनी लावून एकदा पाहिली. बरोबर कट न करता कशी कशी लावू शकते हे फक्त मी आधी नॉड जे आहे का तर सर्व जसं आकार आहे तशा पद्धतीने ठेवून फक्त चेक करून पाहिली व्यवस्थित असं. कारण ही नॉड असल्यामुळे लगेच आपल्याला पलटी करायला सुद्धा अशी सोपी जाते. जास्त काही फोल्ड वगैरे करण्याची गरज लागत नाही. जसा आकार आहे तर तशा पद्धतीने फक्त नॉड खूप नाजूक असल्यामुळे त्यावरतीच बरोबर टीप आली पाहिजे याची काळजी घ्यायची. व्यवस्थित नॉडवरतीच टीप आली पाहिजे बघा. तशा पद्धतीने मी नॉड ठेवून घेते आणि नंतर जसा आकार आहे तशा पद्धतीने ती जी लेस आहे तर ती फिरवून घ्यायची व्यवस्थित. तर बघा अशा पद्धतीने मी एका साईडला आपल्याला व्यवस्थित तयार करून घेतलेला आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा याच पद्धतीने मी ना सर्व बाजूनी व्यवस्थित अशी फ्लावरला लेस लावूनच घेते. तोपर्यंत तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या. तर बघा अशी व्यवस्थित लेस लावून नॉड लावून घ्यायची, तयार करून घ्यायची.
तर बघा नॉडचा यूज करून मस्त आपण कमळची डिझाईन तयार केलेली आहे. नॉडपासूनच सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे, बघू शकता. कुठेही जास्त मोठीसुद्धा दिसत नाही आणि त्यामुळे नाजूक आपली अशी डिझाईन दिसते. जर मोठी लेस लावली असती तर जी लेस असते का ब्लाऊजची तर ती खूप मोठी दिसली असती. त्यामुळे मी नॉडचा यूज करून अशा पद्धतीने ही डिझाईन बनवून घेतलेली आहे. आणि दंडघेराच्या साईडला बघा अशी प्लेटची रेडीमेड जी लेस येते का तर ती मी यूज करणार आहे आणि इथे लावणार आहे. कारण कधीही परफेक्ट मॅचिंग असा कलर आपल्याला भेटत नाही. हा कलरसुद्धा पिंकच आहे, परंतु हा थोडा फेंट आहे आणि हा थोडा डार्क आहे, परंतु एवढं मॅच होतं. तर त्यामुळे मी ही लेस लावून घेते दंडघेराच्या साईडने. तर बघा आणि यालाच डबल टिप टाकून घ्यायची. अशा पद्धतीने मस्त अशी आपली एक स्लीव्ज डिझाईन तयार झालेली आहे. तर चला आता लगेचच तुम्हाला मी एक दुसरी मस्त अशी स्लीव्ज डिझाईन दाखवते. तर बघा दुसरी स्लीव्ज डिझाईन दाखवण्यासाठी आधी ना मी 4 इंचाचा एक कपडा अशा पद्धतीने लांबीमध्ये एक 14 ते 15 इंच घ्यायचा किंवा 10 इंचाच्या पुढे किती तुम्हाला कशा पद्धतीने हवा आहे तसा लहान मोठा पण करू शकता. तर बघा एक डबल फोल्डेड केला, बरोबर बाजू आतल्या साईडला टाकली आणि उलटी बाजू आहे तर वरच्या साईडने घेऊन याला मी आता फक्त कुठलाही आपल्याकडे स्क्रू वगैरे काही असेल ना, सुई असेल त्याने पलटी करून घ्या. माझ्याजवळ सध्या स्क्रू जो होता का तर त्यानेच मी ही कपडा जो आहे तर तो पलटी करून घेणार आहे. व्यवस्थित पलटी करून घ्यायचा. कारण जास्त मोठा असल्यामुळे तर पटकन असा इझिली पलटी होतो, सुईची वगैरे गरज लागत नाही. तर अशा पद्धतीने मी पलटी करून घेतला बघा आणि पट्टी बरोबर साईडने व्यवस्थित करून घेतली. आणि बघा पुढे अर्धा इंच सोडून दिलं आणि तिथून पुढे एक अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकून, म्हणजे जशी पहिली आपली दंडघेराची जी लेस होती का तशा पद्धतीची आपण थोडक्यात लेसच तयार करणार आहोत असं समजूयात. तर बघा छोट्या छोट्या प्लेट्स टाकून मी ही जी पट्टी आहे का तर ती तयार करून घेते व्यवस्थित अशी. तर बघा चून टाकून अशी आपण फ्रिल तयार करून घेतलेली आहे. आता ह्या फ्रिलला काय करायचं, लेस लावून घ्यायची. एक कुठल्याही कलरची जर तुमच्याकडे लेस असेल तशा पद्धतीने, शक्यतो गोल्डन कलरचीच लेस यूज करा. कुठल्याही कलरची यासारखा मॅचिंग कलर जर लावला तर तो व्यवस्थित दिसणार नाही. तर बघा माझ्याकडे आहे तर ती मिक्स कलरची एक लेस होती, तर तीच लेस मी याला यूज करणार आहे. कारण हा कशावरतीही यूजफुल होऊ शकतो, त्यासाठी लेस लावून घेतलेली आहे बघा मी व्यवस्थित फ्रिलला लेस लावून घेतल्याच्या नंतर आपण स्लीव्ज तयार करून घेऊया. तर त्यासाठी ना अस्तर जे आहे तर ते व्यवस्थित मी पकडून घेतलं आणि एकावरती एक व्यवस्थित याला ठेवायचं अशा पद्धतीने. आणि बघा याला मी आकार देऊन घेत आहे. अशा पद्धतीने 2 इंच वरती आकार द्यायचा आणि पुढे 1.5 ते 2 इंच पुढे अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा. खूप हलक्या हाताने असा हा आकार द्यायचा. जास्त काही याला म्हणजे प्रॅक्टिसची वगैरे असं काहीच म्हणण्याची गरज नाही आहे. या अशा पद्धतीने मी आकार दिला आणि याचीसुद्धा स्लीव जी आहे का ती बरोबर मेन फॅब्रिक आहे तर ते बरोबर ठेवलं आणि त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवून घेतलेलं आहे. आणि या स्लीव्जलासुद्धा आपण दंडघेराच्या साईडने आतल्या साईडला पलटी करून घ्यायचं. त्यासाठी ना व्यवस्थित एका कडेने याला टीप टाकून घ्यायची. 1/2 इंच तरी शिलाई मार्जिन सोडायचं आणि अशा पद्धतीने याला सर्व बाजूंनी व्यवस्थित अशी टीप टाकून घ्यायची. जसं आपण कटिंग केलं आहे तशा पद्धतीने तशा आकारामध्ये व्यवस्थित याला सगळीकडनं टीप टाकायची. तर बघा टीप टाकल्याच्या नंतर एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे जर हे झालेलं आहे मेनचं फॅब्रिक तर ते तशा पद्धतीने कट करून घ्यायचं. जसा आकार आपण तयार केलेला आहे तशा पद्धतीने मी याला कट करून घेते. यानंतर छोटे छोटे कट्स द्यायचे. मध्ये सेंटरमध्ये सुद्धा एक कट द्यायचा जेणेकरून पलटी व्हायला सोपं जातं. कट देणं कधीच विसरायचं नाही. म्हणजे कुठलाही पार्ट असा पलटी वगैरे करायचा असेल ना तर शक्यतो कट्स द्यायचे, त्यामुळे फिनिशिंग छान येते. तर बघा मी कट देऊन याला पलटी करून घेतलेलं आहे. पलटी करून घेतल्याच्या नंतर दंडघेराच्या साईडने व्यवस्थित वरच्या बाजूने एक फिनिशिंगची टीप टाकून घ्यायची. सर्व बाजूंनी व्यवस्थित अशी जसा कपडा आहे तशा पद्धतीने पुढे ओढायचा आणि जसा आकार आहे तर तोच आकार व्यवस्थित परफेक्टमध्ये दिसला पाहिजे, याचीसुद्धा काळजी घ्यायची टीप देत असताना.
तर बघा मस्त अशी मी दंडघेराच्या साईडने याला टीप टाकून घेतली. यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर हे जे आहे का तर ते सर्व बाजूंनी व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं. स्लीव्स तयार करून घ्यायची आणि अशा पद्धतीने मी ही रेडी केलेली आहे. यानंतर हे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे का तर ते सर्व बाजूंनी कटिंग करून टाकायचं, जे एक्स्ट्राचं आहे तर ते. तर बघा कटिंग करून घेते व्यवस्थित. तर बघा कटिंग झाल्याच्या नंतर ना याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा, मधोमध सेंटर काढून घ्यायचं आणि ही जी आपण तयार केलेली जी फ्रील आहे का तर तीच आपल्याला याला इथे खालच्या साईडने बघा हा जो आकार दिलेला आहे का दोन्ही साईडने समान हा आकार येऊ द्यायचा. आणि जो आपण तयार केलेला आकार आहे तर त्या आकाराच्याच थोडंसं पुढे जाऊ द्यायचं आणि अशा पद्धतीने ही फ्रिलची डिझाईन अशी गोलमध्ये लावून घ्यायची. मस्त अशी तयार बघा जोडून घ्यायची. व्यवस्थित तयार झालेली आहे आपली. नंतर आतल्या साईडनं एक्स्ट्राचं मार्जिन असेल तर ते कट करायचं. याला शिलाईची टीप ह्या व्यवस्थित द्यायच्या. जास्त दाब 2-4 वेळेस दाब फिरून याला टीप टाकून घेऊन मी जॉईंट करून घेतलं. आणि जी आपण फ्रिलला लेस वापरली होती का मिक्स कलरची तीच लेस इथे हा जो स्लीवचा आकार आहे तर त्याला लावून घ्यायची अशा पद्धतीने. तर बघा इथे आकार आहे तिथे एक छोटीशी मी प्लेट दिलेली आहे, कारण लेस असेल पण फिरवायची असेल आपल्याला तर तिथे एक छोटीशी प्लेट दिली की मग आकार व्यवस्थित येतो लेसचा सुद्धा. तर अशा पद्धतीने बघा मी पूर्ण स्लीव्जला अशी दंडघेराच्या साईडने लेस लावून घेतलेली आहे आणि आपण तयार केलेली फ्रिल टाकून घेतली. व्यवस्थित तयार झालेली आहे आता. यानंतर स्लीव्जला जो आकार दिलेला आहे का तर तिथे एक छोटंसं असं लटकन लावायचं. लहान मोठं तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. तर बघा अशा पद्धतीने खूप सुंदर दिसतं लटकन लावल्यावर स्लीव्ज डिझाईन. तर अशा आपल्या दोन्हीही स्लीव्ज आपल्या रेडी झालेल्या आहेत. तर मग तुम्हाला या स्लीव्ज डिझाईन कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा. खूप सुंदर बघू शकता तुम्ही. ही खूपच सुंदर स्लीव्ज डिझाईन झालेली आहे आणि दुसरीसुद्धा खूप छान झालेली आहे. यातील तुम्हाला कुठली स्लीव्ज डिझाईन आवडली हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर. धन्यवाद व्हिडिओ लास्ट